दर्शक हो, आता पाहणार आहोत एक महत्त्वाची बातमी। शेत जमिनीचा वाद पतीच्या मृत्यूनंतर दुसऱ्याच व्यक्तीसोबत राहणारी भावजई आणि तिनं वडिलोपार्जित 2 एकर जमिनी विकल्याचा राग यातूनच मंगळवेढा तालुक्यातील गुंजेगाव येथील 7 जणांनी मिळून एका महिलेचा आणि तिच्या ओळखीच्या पुरुषाचा हातोडी, कोयता आणि लोखंडी पाईपनं मारहाण करून खून केलाय। या प्रकरणी पोलिसांनी तिघांना पकडलं असून दोघे रुग्णालयात दाखल आहेत, तर दोघे संशयित आरोपी फरार आहेत। रीना ढोबळे वय 40 आणि चंद्रकांत पाटील वय 45 अशी मयतांची नावं आहेत। गुंजेगाव येथील ढोबळे वस्तीवर रीना ढोबळे राहायला आहेत। त्या ठिकाणी त्यांची शेतजमीन आहे। त्यांच्या पतीचं काही वर्षांपूर्वी निधन झालं। त्यांच्या शेजारी दीर लक्ष्मण ढोबळे यांची ही जमीन आहे। शेतीच्या कारणावरून 9 मार्च रोजी त्यांच्यात वादावादी झाली होती। त्यावरून रीना ढोबळे आणि लक्ष्मण ढोबळे यांनी परस्पर विरोधी फिर्याद मंगळवेढा पोलिसात दिली होती, तरी पण त्यांच्यातील वाद मिटला नाही। लक्ष्मण यांच्या मनात रीनाबद्दल राग होता। मंगळवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास लक्ष्मण ढोबळे आणि त्याच्या मुलांनी आणि भाच्यांनी रीना ढोबळे यांच्या घरी चंद्रकांत पाटील राहणार राजापूर तालुका सांगोला या व्यक्तीला पाहिलं। त्या रागातून लक्ष्मण ढोबळेसह 7 जणांनी त्या दोघांनाही बेदम मारहाण सुरू केली। यामध्ये दोघेही जागीच ठार झाले। या घटनेची माहिती मिळताच मंगळवेढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले। यानंतर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश वाघमोडे हे देखील त्या ठिकाणी दाखल झाले। मंगळवेढा पोलिसांनी दोघांचा खून करणाऱ्या 7 संशयितांपैकी तिघांना ताब्यात घेतलं, तर दोघांवर दवाखान्यात उपचार सुरू आहेत। उर्वरित दोघं फरार झाले असून त्यांचा शोध घेतला जातोय, असं पोलीस निरीक्षक बोरीगिड्डे यांनी सांगितलंय। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।